नकारात्मक गोष्टींचं दहन करून सकारात्मक गोष्टींकडे पाऊल टाकण्याचा दिवस म्हणजेच दसरा। आणि याच दसऱ्याच्या दिवशी रावणाच्या पुतळ्याचं दहन करून आनंदोत्सव साजरा केला जातो। देशभरामध्ये मोठ्या उत्साहामध्ये रावण दहनाचा कार्यक्रम होत असताना त्याची जास्त झलक जी आहे ती झलक दिल्लीमध्ये बघायला मिळत असते। आणि तशाच एका ठिकाणी मी आहे। याच ठिकाणी माझ्या पाठीमागं जी रामलीला कमिटी आहे इंद्रप्रस्थची, त्यांच्या वतीनं देखील रावण दहनाच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। आणि या ठिकाणी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सायंकाळी 6 वाजता या ठिकाणी येणार आहेत। आणि या दसऱ्याच्या सोहळ्याला भेट देऊन रावण असेल, मेघनाथ असेल किंवा कुंभकर्ण असेल, या तीनही पुतळ्यांचं दहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते केलं जाणार आहे। दृश्यांमध्ये आपण बघू शकतो हे 3 पुतळे खरं तर लावण्यात आलेले आहेत आणि या कार्यक्रमाची जय्यत तयारी या ठिकाणी केली गेलेली आहे। दरवर्षी मागच्या 2 ते 3 वर्षांपासून पंतप्रधान नरेंद्र मोदी अशा कार्यक्रमांना जात असतात। मागच्या वर्षी रामलीला मैदानावरती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्यासह त्या ठिकाणी रावणाच्या पुतळ्याचं दहन केलेलं होतं। त्याच्यापूर्वी देखील पंतप्रधान अशाच कार्यक्रमाला गेलेले होते। त्यामुळे यावर्षी पंतप्रधान नेमकं आपल्या भाषणामध्ये, आपल्या संबोधनामध्ये नेमकं काय संबोधन करतात हे देखील बघणं महत्त्वाचं असणार आहे। पण मागच्या काही दिवसांपासून जेव्हापासून नवरात्रीचा उत्सव सुरू झाला तेव्हापासून दिल्लीसह अनेक ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीनं अशाच पद्धतीच्या रामलीलांचं आयोजन केलेलं जात असतं। आणि त्याचा शेवट दसऱ्याच्या दिवशी वेगवेगळ्या ठिकाणी रावण दहनाचा कार्यक्रम करून होत असतो। रामलीला मैदान असेल, त्यानंतर दिल्लीतील वेगवेगळ्या ठिकाणावरती अशाच पद्धतीच्या रावणाचे मोठमोठे भव्यदिव्य असे पुतळे बनवण्यात आलेत। अनेक फुटांचे हे पुतळे असून या पुतळ्यांना सायंकाळच्या वेळी एक पुतळ्याचं दहन केलं जातं। आणि त्याच पुतळ्यांचं म्हणजे आज ज्या ठिकाणी इंद्रप्रस्थ IP एक्सटेन्शन या ठिकाणी ज्या 3 पुतळे आहेत म्हणजे रावण, कुंभकर्ण आणि मेघनाथ यांच्या 3 पुतळ्यांचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सायंकाळी 6 वाजता दहन होणार आहे। त्यामुळे या कार्यक्रमावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी नेमकं काय बोलतात हे देखील बघणं महत्त्वाचं असणार आहे। कॅमेरामन विनोद कुमार सह मी प्रमोद जगताप, TV9 मराठी, नवी दिल्ली। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।